तुमचं आमचं माहेर संपणार आहे. जोपर्यंत आपली आई, जोपर्यंत आपले वडील, तोपर्यंतच आपलं माहेर. एकदा आई वडील गेले, आपलं माहेर संपलं. पण संतांचं माहेर हे न संपणार आहे. विठ्ठल, तुमचं आमचं माहेर संपणार आहे. तुमचं आमचं माहेराचं नातं तुटणार आहे. पण ज्या संतांचं माहेर आहे, त्या संतांचं माहेर न तुटणार आहे. म्हणून संतांनी माहेर कशाला म्हटलं? माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी, बापानी आई माझी विठ्ठल रखुमाई. म्हणून महाराष्ट्रातल्या माणसाला फक्त 3च माहेर, चौथं माहेरच नाही. कुठली 3 माहेर ऐका? पहिलं माहेर पंढरी, दुसरं माहेर आळंदी आणि तिसरं माहेर देहू. विठ्ठल, पंढरी यासाठी आपण माहेर कशाला म्हणतो? जिथं आपले आईबाप, आपले मायबाप, जिथं आपला पालन करता, जिथं आपला जन्मदाता असतो, ते गाव आपलं माहेर. पांडुरंग आपला मायबाप आहे, म्हणून पंढरी आपलं माहेर आहे. माऊली आपली आई आहे, म्हणून आळंदी आपलं माहेर आहे. तुकोबाराय आपले बाप आहेत, म्हणून देहू आपलं माहेर आहे. जसं पंढरीला संतांनी माझे माहेर पंढरी, नाथबाबा म्हणाले आहे भिवरेच्या तिरी, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. नामदेवराय काय म्हणाले? हे माहेर संतांचे, नामया स्वामी केशवाचे. आणि आळंदीच्या बाबतीत संतांची काय प्रमाण आहेत, संतांची काय वचन आहेत? विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, ते या भूमीवर अलंकापूर. म्हणून आळंदी आपलं माहेर आहे. आणि देहूच्या बाबतीत धन्य देहू गाव, पुण्यभूमी ठाव, जेथे नांदे देव पांडुरंग. प्रत्यक्ष पांडुरंग जिथं सगुण रूपात नांदला, ते देहू पांडुरंग तिथं नांदतो, रुक्मिणी तिथं नांदते. म्हणून देहू आपलं माहेर आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या माणसाला पंढरी, आळंदी आणि देहू सोडून चौथं माहेरच नाही. विठ्ठल.